पुणे महापालिकेची निवडणूक म्हणजे गल्लीबोळातील दादागिरीची निवडणूक समजून काही लोक मनमानी आश्वासने देतात. खिशात नाही दाणा पण मला बाजीराव म्हणा असा त्यांचा व्यवहार आहे, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना मंगळवारी लगावला. पुणे महापालिका निवडणुकीच्या महायुतीच्या विजय संकल्प सभेची सांगता फडणवीस यांच्या सभेने झाली. आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो. विरोधक लाडकी बहीण योजना बंद होईल असा अपप्रचार करतायत, पण जोपर्यंत तुमचा हा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे तोपर्यंत ही योजना कोणीही बंद करू शकणार नाही, असं फडणवीस यांनी ठामपणे सांगितलं. मागील काळात विकासाच्या नावाखाली काही लोकांनी चुकीच्या पद्धतीने उड्डाणपुलाचे बांधकाम केले, त्यामुळे विद्यापीठ येथील उड्डाणपूल पाडावा लागला. आम्ही पुढील 20 वर्षांचं नियोजन करतोय, असं देखील यावेळी फडणवीसांनी नमूद केलंय. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचाच महापौर होणार असल्याचा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. सत्ता स्थापनेसाठी बहुमताचा आकडा आम्ही गाठणार असून आम्हाला इतर कोणत्या पक्षाची गरज भासणार नसल्याचा दावाही पवार यांनी केला. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेसने प्रसिद्ध केलेल्या हमी पत्रानुसार दिलेली वचने आम्ही पूर्ण करणार आहोत. यामध्ये मेट्रो आणि पीएमपीएल बसचा प्रवास सर्वांसाठी मोफत देणार आहे. मात्र विरोधकांकडून हे शक्य नसल्याचा आरोप करण्यात येतोय. मोफत प्रवासाचं वचन देताना तज्ज्ञ आणि अभ्यासिकांशी चर्चा केली आहे. त्यासाठी केंद्र शासन अथवा राज्य शासनाकडे जावं लागणार नाही असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या टीकेला उत्तर दिलंय. कोणत्याही उद्योग आणि उद्योगपतींच्या विरोधात नाही, तर विशिष्ट पद्धतीच्या मक्तेदारीच्या विरोधात आहोत. टाटा, अंबानी आणि हिंदूच्या समूहाला आपले स्वतःचे उद्योग उभे करण्यासाठी 50 ते 60 वर्ष लागली. तेथे केवळ 10 वर्षात एखादी व्यक्ती एवढी मोठी कशी होते? एकाच उद्योगपतीची ग्रोथ होत आहे, यापेक्षा ती कशी होतीये हे समजून घेणं अधिक गरजेचं आहे. हेच धोकादायक आहे, अशा शब्दात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर पलटवार केला. अदानींनी नवी मुंबईचे विमानतळ वगळता एकही विमानतळ स्वतः बांधलेलं नाही. चालती बोलती विमानतळे आणि बंदरे त्यांना गन पॉइंटरवर देऊन किंवा दबावाखाली हस्तांतरित करण्यात आली आहे, असा आरोपही त्यांनी केला. महापालिका निवडणुकीत आम्ही आरोप प्रत्यारोपांऐवजी सकारात्मक प्रचारावर भर दिला. मात्र काही पक्षातील उमेदवार मतदारांना पैशांचं आमिष दाखवतात. याशिवाय शिवसेनेच्या उमेदवारांना धमक्या देत दबावाचं राजकारण करत असल्याचा आरोप शिवसेनेच्या नेत्या डॉक्टर नीलम गोरे यांनी पत्रकार परिषदेत केला. यासोबतच त्यांनी मतदान केंद्रावर मतदानासाठी गेल्यावर 4 मतं देणं बंधनकारक असल्याचं अनेक मतदारांना माहिती नाहीये. त्यामुळे मतदारांना मतपत्रिका देताना प्रक्रिया स्पष्ट समजावून सांगावी, जेणेकरून मतदान बाद होण्याचं प्रमाण कमी होईल, असं आवाहन देखील गोरे यांनी निवडणूक आयोगाला केलंय. राज्याचं लक्ष लागलेल्या पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत अजित पवार विरुद्ध भाजप असा वाद चांगलाच पेटल्याचं दिसतंय. अजित पवार आणि पिंपरीचे भाजप आमदार महेश लांडगे यांचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. भोसरीतील सभेत अजित पवारांनी महेश लांडगेंवर जहरी टीका केली आहे. महेश लांडगे नासका आंबा असल्याचं अजित पवारांनी म्हटलंय. ते म्हणाले की बिबट्याबरोबर आता लांडगे पण आले. सगळे लांडगे एका माळीचे मणी नाहीत. एखादा आंबा नासका असतो, पण तो वेळीच काढला नाही तर तो अख्खी आळी नासवतो. पुण्यातला भ्रष्टाचार वाढलाय. पुणे शहराचं झालेलं वाटोळ पाहून मला फार चीड येतेय, असं अजित पवार यांनी म्हटलंय. आरपीआयला राष्ट्रवादी काँग्रेसकडून वाटणीत मिळालेल्या 8 जागांपैकी 4 जागांवर अजित पवार यांनी स्वतःच उमेदवार दिले. त्यामुळे आम्हाला त्यांच्याबरोबर राहायचं नाही, असं आरपीआय शहराध्यक्ष सचिन खरात यांनी ठणकावून सांगितलंय. असं असताना आरपीआय उमेदवाराला दिलेले घड्याळाचं चिन्ह काढून घेणार का, असा सवाल केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी अजित पवार यांना विचारला. तुम्ही गुन्हेगारांना उमेदवारी कशी दिली हे पवार यांना पत्रकारांनी विचारले. त्यावेळी त्यांनी शेजारच्या मित्रपक्षाकडे बोट दाखवले आणि आरपीआयच्या सचिन खरात यांनी उमेदवारी दिल्याचं सांगितलं. मात्र खरात यांनी पत्रकार परिषद घेऊन हे आपले उमेदवार नाहीत असा खुलासा करत निवडणुकीतून माघार घेतली. मग त्या 4-5 उमेदवारांकडून त्यांचं चिन्ह काढून घेणार का, ते आमचे उमेदवार नाहीत हे जाहीर करणार का, असा प्रश्न मोहोळ यांनी केला. केंद्र व राज्यात महापालिकेत भाजपची सत्ता असताना पुण्यासाठी पुरेसा निधी मिळालाच नाही. पुण्याचा सर्वांगीण विकास होणं अपेक्षित होतं, प्रत्यक्षात मात्र तसं झालेलंच नाहीये. स्मार्ट सिटी योजना, 24 तास पाणी पुरवठा योजना आणि बीआरटी योजना गुंडाळल्याची टीका काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी केली आहे. दिवंगत खासदार सुरेश कलमाडी यांनी मेट्रोची संकल्पना पुढे आणली होती. पुण्याच्या भौगोलिक विस्ताराचा विचार करता 200 किलोमीटर मेट्रो अपेक्षित होती. प्रत्यक्षात मात्र ती केवळ 32 किलोमीटर पर्यंतच मर्यादित राहिली आहे, असंही शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केलं. पुणेकरांमध्ये बदलाची अपेक्षा निर्माण झाली असून आगामी निवडणुकीत त्याचा प्रत्यय येईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
डोंबिवली भाजप शिंदेसेना हाणामारी प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. रवी पाटील आणि नितीन पाटील या शिंदेसेनेच्या 2 उमेदवारांना रुग्णालयातून पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं, पण त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी रुग्णालयातच गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त आता तैनात करण्यात आला. डोंबिवलीमध्ये सध्या तणावाचं वातावरण दिसतंय. भाजप आणि शिंदेसेना दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते या प्रकरणामुळे आता आक्रमक झालेत. मकर संक्रांतीपासून म्हणजेच आजपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाचा पत्ता बदलणार आहे. साऊथ ब्लॉकमध्ये असलेलं पीएमओ सेवा तीर्थ संकुलात स्थलांतरित होणार असल्याचं सांगितलं जात आहे. पीएमओचे स्थानच बदलणार नाही, तर त्याची कार्यपद्धतीही बदलली आहे. याचा अर्थ असा की देशातील सर्वोच्च प्रशासकीय यंत्रणा आता एका नवीन आणि आधुनिक संकुलातून काम करेल. सेवा तीर्थ दारा शिकोह रोडवर स्थित आहे. भारताच्या स्वातंत्र्यापासून पंतप्रधान कार्यालय साऊथ ब्लॉकमध्ये आहे, मात्र ते आता त्या ठिकाणाहून हलवलं जात आहे. नवीन कार्यालय संकुल सेंट्रल वेस्टचा पुनर्विकास प्रकल्पाचा एक भाग आहे. इराणमध्ये देशव्यापी निदर्शने तीव्र होत असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तेहरानला कडक इशारा दिला. जर इराणी सरकारने आपल्याच नागरिकांविरुद्ध हिंसक कारवाई सुरू ठेवली तर त्यांना गंभीर परिणामांना सामोरे जावं लागेल, असं ते म्हणाले. डेट्रॉईटमधील एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना ट्रम्प यांनी म्हटलं की अमेरिका इराणमधील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. विशेषतः निदर्शकांच्या हत्या आणि कथित फाशीच्या बातम्यांवर आमचं लक्ष आहे, असंही त्यांनी म्हटलं. दरम्यान इराणमधील निदर्शनाचा 3रा आठवडा सुरू झाला असून त्या ठिकाणची आंदोलनाची धग काही केल्या कमी होताना दिसत नाहीये.